24/2/2026 रोजी जी जनसुनावणी इथे आपण आपल्या वेळेनुसार जी जनसुनावणी लावली होती त्या सुनावणीसाठी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ उपस्थित असताना कंपनी व्यवस्थापन कडून अगदी सुनावणी चालू होण्याच्या 5 मिनिटे आधी माहिती मिळते संबंधित विषयाचे अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे ही जनसुनावणी रद्द करण्यात येईल. हेच अध्यक्षांनी ग्रामस्थांना सुचवलं. संबंधित विषयाचे अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे ही जनसुनावणी रद्द करण्यात येईल आणि पुढील सुनावणी त्यांच्या वेळेनुसार लावण्यात येईल. अशाच वेळेस आम्ही उपस्थित ग्रामस्थांनी त्यावेळेस एक प्रश्न मांडला की ही आम्ही यातलं ज्ञात नाही आम्हाला, पण जनसुनावणी आहे इतका आम्हाला कळतंय. ही जनसुनावणी असल्या कारणाने ही जनसुनावणी सार्वजनिक ठिकाणी व्हावी असा आपण सर्वानुमते अध्यक्षांच्या समोर ठराव करण्यात आला. त्याच्या स्वाक्षऱ्या आहेत. तरी सुद्धा ही जनसुनावणी पुन्हा त्याच आवारात का झाली याचा आम्हाला खुलासा द्यावा. नमस्कार. आपण मागील जनसुनावणीबाबत हा प्रश्न विचारलेला आहे. काही कार्यालयीन अपरिहार्य कारणास्तव आम्ही त्यावेळी हजर राहू शकलो नाही, परंतु त्यावेळी जेवढे ग्रामस्थ उपस्थित राहिले होते त्यांची मी मनापासून मी त्यांची क्षमा मागते की आमच्या कार्यालयातर्फे आम्ही अधिकारी उपस्थित राहू शकलो नाही. काही त्यावेळी असेंब्ली पण चालू होती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काही आदेश अचानक आदेश पाळावे लागल्यामुळे मी या जनसुनावणीसाठी उपस्थित राहू शकले नाही. परंतु EIA नोटिफिकेशन म्हणजे पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल नोटिफिकेशन 2006 आतापर्यंतच्या सुधारित अधिसूचना याप्रमाणे पर्यावरण विषयक जनसुनावणी ही प्रोजेक्टच्या आवारात अथवा क्लोज प्रॉक्झिमिटी म्हणजे मिनिमम 2 मीटर अंतरावर घेणे बंधनकारक असते, जेणेकरून तिथे काय परिणाम झाला आहे हे सांगू शकतो. तसेच या जनसुनावणीबाबत प्रसिद्धी देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एक फक्त समन्वयक म्हणून काम करते, म्हणजे कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. जसे की पर्यावरण विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र यांचं आणि जनसुनावणी म्हणजे लोकांमध्ये काय परिणाम होत आहे त्या प्रकल्पाचा याबाबत फक्त नोंदी हरकती वगैरे नोंद करण्यासाठी त्याचे मिनट्स आमच्यातर्फे तयार केले जातात आणि ते आम्ही पर्यावरण विभागाकडे सबमिट करतो. आणि ही पुनर्जनसुनावणी जी घेतलेली आहे ती पुन्हा नियमानुसार पर्यावरण आघात मूल्यांकन नोटिफिकेशन 2006 आतापर्यंत सुधारित अधिसूचनेप्रमाणे व्यवस्थित प्रोसिजर फॉलो करूनच नंतर ही डेट ठरवण्यात आली. पुन्हा 30 दिवसांची मुदत देण्यात आली. तसेच सर्व संबंधित विभागांना पुन्हा पत्र पाठवून योग्य ती प्रसिद्धी देण्यास सांगितले आहे. त्यामुळे जसं आपली मागणी होती की बाहेर का घेण्यात येईल आणि मी प्रथमच तुमची क्षमा मागितलेलीच आहे आणि हे पण सांगते की जे काही प्रोसिजर आहे ती फॉलो करूनच ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली. त्यामध्ये आमच्याकडूनच आम्हाला ग्रामस्थांना माहिती मिळते की 5 मिनिटांमध्ये संबंधित अधिकारी पोहोचतील आणि त्यानंतर एक 15 मिनिटांनंतर पुन्हा संबंधित कंपनी व्यवस्थापनाकडून माहिती मिळते संबंधित अधिकारी येऊ शकत नाही. याचं कारण काय? मी आधीच नमूद केलं की कार्यालयीन अपरिहार्य 5 मिनिटांपूर्वी आम्हाला ती मिळते ते आलेत इथे येतात 5 मिनिटात पोहोचतात आणि 5 मिनिटात तीच माहिती मिळते की संबंधित अधिकारी येऊ शकत नाही. पुन्हा यानंतर आम्ही जो ठराव केला का ही म्हणजे पुन्हा ही इथेच व्हावी, पुन्हा कंपनी व्यवस्थापन आम्हाला पुन्हा माहिती मिळते का थांबा 1 तासाने इथे पोहोचतात. यामागचं कारण काय? यामागे काहीतरी असायला पाहिजे हवंय. जर कंपनी व्यवस्थापन आम्हाला 5 मिनिटं सतत येऊ शकत नाही, पुन्हा 5 मिनिटं सतत 1 तास थांबा पुन्हा येतील, यामागचं कारण काय? इथे काही संभाषण दरम्यान आपण ती आपल्याला घोषणा केली. पण कंपनी व्यवस्थापन आपल्याला ही माहिती मिळाली की नाही का थांबून घ्या पुन्हा संबंधित अधिकारी येत आहेत. नाही, त्यामुळे कुणाला तरी त्यांचा कॉल आला होता की त्यांचं तिथलं काम उरकलेलं आहे आणि ते आता निघालेले आहे, तर पण इतका वेळ आपण थांबू शकत नव्हतो ना आपण घोषणा केली होती. तर तो विषय हा नाही की पर्यावरणाच्या अनुषंगाने तुमच्या काय हरकती असतील तर त्या तुम्ही मांडाव्या.
आता का झाली नाही तर त्याचं प्रोसिडिंग वगैरे आपण केलेलं आहे आणि पुन्हा नव्याने प्रक्रिया केलेली आहे. एखादी जनसुनावणी जर झाली नाही तर त्याची नव्याने प्रक्रिया करावी लागते. ते ग्रामसभेच्या सभेसारखंच त्याची प्रक्रिया आहे. तर पुन्हा नव्याने नोटीस द्यावी लागते आणि नव्याने आपल्या ग्रामस्थांची मागणी असताना तुम्ही ती जनसुनावणी सार्वजनिक ठिकाणी घेऊ शकले नाही. नाही, त्यांनी सांगितलं की EI नोटिफिकेशन जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की कुठलीही जनसुनावणी ही एकतर साईटवर होईल किंवा एकदम जवळ त्याच्या क्लोज प्रॉक्झिमिटीमध्ये होईल. उलट हे दूर बाहेर घेण्यासाठी उलट हरकत असते लोकांची की फॅक्टरी युनिट किंवा प्रकल्प ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण न घेता तुम्ही दुसरीकडे घेता. वाधवनच्या वेळेला तशी हरकत प्राप्त झाली होती तर कोर्टाने ती मान्य केली होती. म्हणजे वाधवन आणि पालघरला ती सुनावणी घेतली होती. तर जवळपास ते 20 किलोमीटर अंतर होतं. तर 20 किलोमीटर अंतरावरती देखील त्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने त्याला अनुमती दिली होती. तर ते प्रकल्पाच्या ठिकाणी घ्यावी असे त्याच्या सूचना आहेत. अध्यक्ष महोदय, या सुनावणी जी आपली 24/2/2026 सुनावणी लागली होती त्याआधी आमच्या ग्रामपंचायतनी आपल्याकडे पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहाराचं आपण असं उत्तर दिलं की उपरोक्त आपल्याकडे संदर्भ या पत्राला प्राप्त झाले आहे. सदरून पत्रामध्ये मे ओर्झन रेझिन आणि कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड 398/1 अँड 2459/1 चिंचवाडा कुडूस तालुका वाडा जिल्हा पालघर येथे प्रस्तावित प्रकल्पात उत्पादन क्षमता 700 TPM वरून 7000 TPM पर्यंत वाढवून आणि अनसल्फेटेड पॉलिशर रेझिन वेल्डिंग आणि मिक्सिंग करून 1565 TPM क्षमता करण्याबाबत पर्यावरण आघात मूल्यांकन अधिनियम 2006 नुसार पर्यावरण विषयक जाहीर सुनावणी 24/2/2026 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदरची सुनावणी कार्य कोंडले मसवल तालुका वाडा येथे घेण्यात यावी. कंपनीच्या आवारात सुनावणी घेतल्यास संकोच व दडपण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ग्रामपंचायत कार्यालय हे गावातील एक तटस्थ सार्वजनिक आणि मध्यवर्ती ठिकाण असून सुनावणीसाठी जास्तीत जास्त ग्रामस्थांना उपस्थित राहून आपले म्हणणे मांडणे सोयीचे होईल असे नमूद केले आहे. सदर प्रकरणी आपणास कळवण्यात येते की 24/2/2026 रोजी आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी जाहीर सूचना 16/1/2026 रोजी मराठी दैनिक लोकमत व इंग्रजी दैनिक फ्री प्रेस जनरल या वृत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये ओर्सन रेजिन आणि कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ठिकाण देण्यात आले आहे. ते सदर सुनावणीसाठी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्यास यापूर्वीच कळवण्यात आले आहे. ही तिथे असल्यामुळे ग्रामस्थांना त्याच्या आधी कळवण्यात आले होते म्हणून ती सुनावणी तिथे घेण्यात आली. पण त्याआधी किमान 1.5 महिना आधी आम्ही ग्रामस्थांनी मागणी केली होती. जनसुनावणी ही प्रकल्पाच्या जास्तीत जास्त जवळ घेतली पाहिजे. प्रकल्पाच्या आवारात घेतली तरी इथं सर्वांना मुक्त वातावरण आहे. कोणावरती दडपण नाही. तुम्हाला प्रत्येकाला काय सांगायचं ते सांगू शकता. तुमचं प्रत्येक गोष्ट या ठिकाणी रेकॉर्ड केली जाते. लिखित स्वरूपामध्ये दिली तर लिखित स्वरूपामध्ये दिलेली सूचना देखील आपल्या प्रोसिडिंगचा एक भाग असते आणि तोंडी जरी तुम्ही सांगितलं तरी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपण रेकॉर्डचा एक भाग बनवत असतो. त्यामुळे दडपणाचा कुणाचाही विषय नाही. प्रत्येकाला इथं फ्री मुक्त वातावरणामध्ये वाटेल ते ऑब्जेक्शन तुम्हाला घेता येईल किंवा तुमचं मत मांडता येईल, सूचना मांडता येईल. अध्यक्ष महोदय, येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याची शक्यता आहे आणि हे आम्ही बोलत नाही. आमची वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये आपण सांगितलं दक्षिणेकडे आमची जी नदी आहे, नदीच्या दिशेला जी भात शेती आहे त्या भात शेतीमध्ये पावसाळ्यात पाणी येऊन त्या पिकाची नासधुनी कशी होते हे आमच्याकडे फोटो आहेत आणि आज आम्ही या सुनावणीला बोलतो. याच्या आधीच आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पण कुठलीही आमची शासनाने आजपर्यंत दखल घेतलेली नाही. शब्दांमध्ये बोला तुम्ही. आमच्याकडे फोटो आहेत किंवा बातमीचे हे आहेत. आम्ही वारंवार तक्रारी केलेल्या आहेत तर तुम्ही शब्दांमध्ये मांडू शकता. फोटो आहेत. रेकॉर्ड वगैरे तुम्हाला जमा करायचं असलं तर ते देखील जमा करू शकता. पुन्हा जर आमचा एखादा शेतकरी त्याला वाटलं माझ्या शेताचं नुकसान होतंय आणि तो जर वैयक्तिक समस्या मांडायला तो जर कंपनीच्या गेटवर गेला तर त्याला सुद्धा अधिकारी झालेले अशा आमच्याकडे आहेत. त्याला सुद्धा कंपनी मालकांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुला इथे काय जाऊन कलेक्टरला कंप्लेंट कर. नमस्कार, माझं नाव जयंत चंद्रकांत चौधरी. म्हणजे खालीवाली शेती आहे तर 441 गट नंबर. मी इथे आलेलो 2022 मध्ये अर्ज घेऊन. तर
आणि त्यासाठी बघा माझ्या स्वतःमध्ये तुमच्या कंपनीचं मोठ्या प्रमाणात केमिकल येते. तर त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही तहसीलदारकडे जा तर कलेक्टरकडे जा तर तुम्ही त्याच्यावरती कोणी असेल त्याच्याकडे जा, माझं कोणीही काय वापर नाही करू शकत. कंपनीच्या मालकांनी मला बोललेलं. नोंद करून घेऊ आपण त्याची. अध्यक्ष महोदय, आजची जी आपली जनसुनावणी चाललेली आहे, ही जनसुनावणी पूर्ण झाल्यानंतर विषय तर अजून होणार आहेत, याची पूर्ण प्रोसिडिंगची एक रितसर प्रत आम्हाला आज मिळाली पाहिजे. प्रोसिडिंगची प्रत आपल्याला लगेच नाही देता येत, त्याची तयार करावी लागते, मिनिट आहेत. आणि ते झाल्यानंतर आपण MPCBच्या वेबसाईटवरती संबंधित ग्रामपंचायतला, जिल्हाधिकारी कार्यालयाला हे प्रसिद्ध करत असतो आपण. जी आपण आता कच्ची करत आहात ती मिळाली तरी चालेल, नंतर आम्हाला द्या ती. त्याची फायनल झाल्यानंतर तुम्हाला ती दिली जाईल. जे आपण विषय ती तर किमान आम्हाला द्या, फायनल नंतर द्या आम्हाला. फायनल मध्ये नंतर काही चेंजेस झाले, Changes कसे? जे आजचे जे विषय होतात तेच त्याच्यात होतील. बघा, जे विषय तुमचे पर्यावरणाच्या दृष्टीने जे आहेत ना त्या विषयावरती बोला. आता प्रोसिडिंगची परत लगेच द्या वगैरे हे काही सुनावणीचा भाग होऊ शकत नाही. मग आम्ही तुम्हाला जे विनंती आहे. आम्ही जिथे इथे जे म्हणणं मांडलेलं आहे ते तर आम्हाला आमच्याला पाहिजे. 100% त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. तुम्ही जे मांडलेलं आहे ते मिनिट सह टाइम सह रेकॉर्डिंग आहे आणि त्याचं प्रत्येकाचा आपल्याला त्या मिनिट्स मध्ये समावेश करावा लागतो. प्लस जाहीर नोटीस पब्लिश केल्यापासून ज्या लोकांनी हरकती नोंदवलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्या ह्या मिनिटचा भाग असतात. 2 ईमेल त्यांच्याकडे प्राप्त झालेले आहेत. ते 2 ईमेल सुद्धा आपण हरकतीमध्ये घेणार आहोत. आणि आता काही लोकांनी लेखी स्वरूपामध्ये जर दिलं तर ते देखील आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत. आम्ही संबंधित या जनसुनावणीच्या आधी जी आमच्याकडे 2 फेब्रुवारीला ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेमध्ये सर्वांमध्ये एक ठराव करण्यात आलेला आहे. या सचिवांना आम्ही त्याच वेळी सांगितलेले आहे, संबंधित कंपनी ते दूषित पाण्यामुळं शेती ही खराब होते, नासधुती होते आणि त्याप्रमाणे आम्ही ग्रामसभेत ठराव करण्यात आलेले. एक मिनिट होऊ आहे. आणि संबंधित ठरावची प्रत आम्ही सीमा तडवी मॅडम यांना त्यावेळेस बाय पोस्टनी 20/2/2026 आपल्या कार्यालयात प्रत सुपूर्द केलेली आहे. त्याची नोंद आधीच करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भात मी तुमच्या शंकेचं निरसन करू इच्छितो. जे प्रकल्पातून पाणी निर्माण होणार आहे त्याच्यावरती पूर्णपणे प्रक्रिया करू. जे हायसिवडी आहे ते वेगळं करून त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून ते पूर्ण वापरात येईल पाणी ते. आणि अशी दक्षता घेतली जाईल की एक सिंगल ड्रॉप पण तो कंपनीच्या प्रिमायसेसच्या बाहेर जाणार नाही, याची पूर्ण दखल घेतली जाईल. सध्या पाहती जे ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे ती अस्तित्वात आहे, पण ती कमी कपॅसिटीची आहे. ती अजून वाढवण्यात येईल आणि त्याप्रमाणे त्याची पूर्णपणे प्रक्रिया करून ते पाणी वापरण्यात येईल. त्यामुळे बाहेर पाणी जाण्याचा कुठेच प्रश्न उद्भवत नाही. सरपंच आणि आम्ही जी गावातील मंडळी इकडे जमलो होतो त्यावेळेस या कंपनीच्या गेटवर असताना त्यावेळेस आग लागली होती आणि आम्ही रिक्वेस्ट केली की आपली कंपनी किमान आजचा दिवस थांबवा. अशा वेळेस या कंपनी मालकांनी ती कंपनी न थांबवता उलट आमच्या ग्रामपंचायतीवर केसेस टाकल्या, थोड्या केसेस. आपणास पुन्हा विनंती आहे की पर्यावरण विषयक प्रश्नांबाबत विचार. आम्ही तेच सांगितलेलं आहे, रासायनिक उद्योग असल्यामुळे आग स्फोट आणि गळती झाल्यास आग स्फोट ही जी बाब आहे ती औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत येते. त्यामुळे फक्त पर्यावरण विषयक प्रश्न विचारले. मॅडम, अध्यक्ष महोदय, मी आपल्याला एकच विनंती करतोय, जर समजा हे आता आपल्याला माहिती दिल्याप्रमाणे हे 700 टन यांची क्षमता आहे, तर 700 टन क्षमता असताना आम्ही ग्रामस्थ इतक्या आरडाओरड करतोय, तर मला सांगा जर याची क्षमता 7000 टन झाली तर ती काय परिस्थिती असेल? कल्पा प्रवर्तक यांनी उत्तर द्यावं. सदर प्रकल्पामध्ये जी तुम्ही शंका उपस्थित केलेली आहे की पाण्याचे, हवेचे नमुने तसेच आगीच्या बाबतीत त्याची पूर्ण काळजी घेतली जाईल. त्याच्यासाठी जे आगीसाठी प्रतिबंधक जी उपकरणं लागतात त्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे. आणि एक्सपान्शन झाल्यानंतर म्हणजे प्रोडक्शन वाढल्यानंतर पण जे बिल करावी लागतात त्याची पण पूर्णपणे दखल घेतलेली आहे. तसा त्याचा जो हॅझॉप रिपोर्ट असतो तो हॅझॉप रिपोर्ट बनवून फॅक्टरी इन्स्पेक्टर यांना तो सबमिट करून त्याची पूर्णपणे अप्रूव्हल घेतली जाईल.
हे एक्सपेन्शन प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आहे. ते आपल्या याच्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये तसेच EIA मध्ये ते नमूद केलेलं आहे. आणि आपल्याला आम्ही काय विचारलं 700 टन आहे ही परिस्थिती आहे, 7,000 झाली तर काय होईल? 7,000 झाली तर जी आता सध्या जी हे आहे आपली फायरसाठी जी अरेंजमेंट आहे त्याची त्या पटीने वाढवल्या जाईल. त्याची पूर्ण काळजी घेऊनच तो प्रकल्प उभारण्यात येईल. सदरील ही जी कंपनी आहे तिची मंथली कॅपॅसिटी 700 टन आहे. मग हा उद्योग कोणता? लघु उद्योग, मध्यम उद्योग की मोठा उद्योग? सर MSME नोटिफिकेशन प्रमाणे आज MSME नोटिफिकेशन प्रमाणे स्मॉल स्केल म्हणजे मध्यम उद्योग की लघु उद्योग? मीडियममध्ये मध्यम उद्योग. मध्यम उद्योगाची गावापासून साधारणपणे किती अंतरावर कंपनी असावी तुमच्या याच्यानुसार? गावापासून मध्यम उद्योगाची केमिकल उद्योग त्याचं डिस्टन्स किती असावं? हा जो उद्योग आहे तो याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता की केमिकल, पण ते एवढे घातक जे केमिकल वापरायचे जे नोटिफिकेशन आहे. सर मी काय म्हणतो, केमिकल उद्योग आणि गाव याच्यामधलं डिस्टन्स किती असावं? ते लघु उद्योगासाठी किती असावं, मध्यम उद्योगासाठी किती असावं आणि मोठ्या उद्योगासाठी किती असावं? नाही, त्या संदर्भात तशी काही खास अशी नोटिफिकेशन मग नाही. लघु उद्योगासाठी कमीत कमी 500 मीटर असावं, मध्यम उद्योगासाठी 2.5 किलोमीटर असावं आणि मोठ्या उद्योगासाठी 5 किलोमीटर असावं. आपली कंपनी गावापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? तुम्ही आता मगाशी डायग्राम मध्ये सांगितलं किती किलोमीटर अंतरावर आहे? आता जे एरियल डिस्टन्स आहे मी सांगतो ना सर, ते तुमची कंपनी 0.42 मीटरवर म्हणजे 420 मीटरवर आहे, एरियल डिस्टन्स बरोबर आहे? बरोबर. मग तुमची कंपनी त्या याच्यामध्ये बसते का? असं लघु उद्योग असल्या कारणाने तुमची कंपनी कमीत कमी 500 मीटरवर असायला हवी होती, ती नाहीये. तुमचा जो उद्योग आहे तो मध्यम आहे, म्हणजे त्याची कमीत कमी अंतर 2.5 असावं, ते आहे का? हे बघा, हा जो एरिया आहे इंडस्ट्रियल एरिया आहे ओके. आणि हा इंडस्ट्रियल एरिया करताना हे मंत्रालयातून नोटिफिकेशन निघालेली आहे. हा. तशीच हा डी झोनमध्ये एरिया येतो. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून सरकारने शासनाने त्याची मान्यता अध्यक्ष दिली. महोदयांना माझी एक विनंती आहे की सदरील हा जो मी आता हे सांगितलं तुमच्या केमिकल ऍक्ट नुसार आहे. नाही मांडा ना, मी तेच आम्ही तेच म्हणतो आहे की सदरील पब्लिक हिअरिंगचा कन्सेप्ट लक्षात घ्या. पब्लिक हिअरिंग हे असे असते की तुम्हाला जे म्हणायचं आहे ते आम्ही मिनिटाईज करून घेऊ. तुम्ही प्रश्न विचारायचा आणि कोणीतरी उत्तर देणं असं त्याला अर्थ नसतो. तुम्हाला जे बी काय म्हणायचं आहे मी सांगतो, लेखी म्हणा, तोंडी म्हणा किंवा आणखी कुठल्याही माध्यमातील ईमेलने पाठवा, त्या प्रत्येक गोष्टीचं हे मिनिटाईज केलं जातं आणि हे मिनिटाईज करून जी सक्षम अधिकारी आहे त्याला पाठवलं जातं. आता हे मी विनंती करतो सर की तुम्ही सदरील फक्त असं म्हणलं पाहिजे की हा उद्योग जो आहे तो हा उद्योग कुठल्या स्वरूपाचा असेल तर तो आमच्यामध्ये तो मध्यम स्वरूपाचा आहे आणि त्याचं एवढं अंतर गावापासून असायला हवं ते ठेवलेलं नाही, ते आपण रेकॉर्डवरती चालेल सर. हा, मग तेच त्याच्यामुळे म्हणतो. आपला सगळ्यांचा वेळ जाणार नाही आणि जो विषय एका वक्त्याने मांडलेला आहे तर तो विषय प्लीज दुसऱ्या वक्त्याने मांडू नये, कारण त्याला वारंवार रिपीट सर करून मला आपल्या सगळ्यांचा पहिल्यांदा वेळ ही कल्पना नव्हती की हा कोणत्या याच्यामध्ये बिझनेस मी ते विचारलं. कुठलाही असला तरी तुमची जी मागणी आहे ती आम्ही रेकॉर्डवर ती खरी आहे खोटी आहे त्याच्या पाठीमध्ये काय कायदेशीर पाठिंबा आहे काही आपण बघत नाही. तुमचं मिनिटाईज करणार, आपण त्याची नोंद घेणार. चालेल सर.